ना दूध आटवा ना तासनतास किचनमध्ये उभं राहा. रबडी खायची आहे, पण तासनतास दूध आटवायचं नाही. मग आजची ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. फक्त काही मिनिटात बाजारासारखी दाणेदार, घट्ट आणि मस्त चवीची इन्स्टंट रबडी तयार होणार आहे. एकदा ही ट्रिक पाहिली, की पुन्हा कधीच जुनी पद्धत वापरणार नाही. नमस्कार, पंचपक्वान्नमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. इन्स्टंट रबडीची रेसिपी इन्स्टंट पद्धतीने सुरू करू. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. इथे मी एका कढईमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आहे. नंतर त्यामध्ये आपण साधारण अर्धा लिटरला थोडं जास्त दूध घालणार आहोत आणि पाणी घालायचं कारण हे जेणेकरून आपली रबडी जळणार नाही. इथे मी फुल फॅट दुधाचा वापर केलेला आहे. फुल फॅट मिल्क इथे वापरलेलं आहे. आता हे दूध साधारण आपल्याला 2 ते 3 मिनिटं थोडी उकळी आणून घ्यायचं आहे. नंतर 2 चमचे दूध मी यातलं काढून घेतलेलं आहे आणि यात आपण 2 सॅशे जे असतात मिल्क पावडरचे ते आपण यात मिक्स करून घेणार आहोत. हे छोटे सॅशे आहेत ₹10 वाले. आता हे सॅशे आपण ह्या दुधात मिक्स करून व्यवस्थित याची पेस्ट तयार करून घेणार आहोत आणि ही तयार केलेली पेस्ट आपण आपल्या दुधामध्ये घालून घेणार आहोत. मिल्क पावडरमुळे आपल्या रबडीला छान क्रीमी असा टेक्स्चर येतो आणि आपली रबडी खायलाही मस्त लागते. आता हे मिश्रण आपण हळू आपल्या दुधामध्ये सोडून द्यायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे. लक्षात घ्या आपल्याला रबडी शक्य तितक्या वेळेला हलवून घ्यायची आहे. तासनतास आपल्याला उभं राहायचं नाही आहे, पण जितक्या वेळेला आपलं गॅसवर ही रबडी आहे, तितक्या वेळेला आपल्याला थोड्या-थोड्या वेळाने हे मिश्रण हलवत राहायचं आहे, दूध हलवत राहायचं आहे. आता मी इथे 250 ग्रॅम म्हणजेच पावशेर इतकं पनीर आहे. हे पनीर ह्या पनीरमधला आपल्याला अर्धाच भाग घ्यायचा आहे आणि अर्धा भाग आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि जो अर्धा भाग आपण घेतलेला आहे पनीरचा, तो व्यवस्थित पद्धतीने आपल्याला छान कुस्करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही हे पनीर छान ग्राइंडसुद्धा करू शकता, किसूनही घेऊ शकता. आता हे किसलेलं किंवा कुस्करलेलं जे पनीर आहे, ते आपल्याला आपल्या रबडीमध्ये सोडून द्यायचं आहे, दुधामध्ये सोडून द्यायचं आहे आणि साधारण 2 ते 3 मिनिटं थोडंसं गॅसची फ्लेम वाढवून हलवून द्यायचं आहे. नंतर पुन्हा आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे आणि हे दूध सतत हलवत राहायचं आहे. हे 125 ग्रॅम पनीर आहे, जे आपण या रबडीमध्ये घातलेलं आहे. पनीर घातल्यामुळे आपल्या रबडीला अगदी बाजारात मिळणाऱ्या रबडीसारखा दाणेदारपणा येतो. त्यामुळे आपण यात पनीर घालणार आहोत. आता त्यामध्ये केशराच्या काही काड्या घालूया आणि पाव चमचा वेलची पावडर. इथे वेलची आणि जायफळ पावडर मी घातलेली आहे. आता लगेचच दुसऱ्या पॅनमध्ये आपण साधारण 2 चमचे इतकं साजूक तूप घालून घेणार आहोत आणि आवडीचे ड्रायफ्रुट्स यामध्ये घालायचे आहेत. तुम्हाला हवे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही इथे वापरू शकता. मी इथे काजू आणि बदाम छान बारीक-बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि आता हे आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचे आहे. याचा खूप जास्त रंग बदलला नाही पाहिजे. हलक्या हाताने आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत. आता हे ड्रायफ्रुट्स आपण आपल्या रबडीमध्ये सोडून देऊया. आता गॅस मध्यम आचेवरती ठेवा आणि मिश्रण सतत हलवत राहा. हे खूप महत्त्वाचं आहे कारण पनीर खाली लागण्याची शक्यता आहे. दूध साधारण 30 ते 40% आटेपर्यंत आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. आता श्रावण चालू होईल आणि आपल्या सणांची सुरुवात होईल. आपले भारतीय सण म्हणजे नुसता उत्सव नाही, तर कुटुंबाला एकत्र आणणारा सुंदर क्षण असतो. अशा गोड क्षणांना अजून गोड बनवण्यासाठी ही झटपट रबडी एकदा नक्की करून बघा. आता आपलं दूध 30 ते 40% आटलेलं आहे. आता यामध्ये आवडीनुसार साखर घालून घेऊया. तुम्हाला गोड किती हवं आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण ठरवू शकता. मी इथे 1 वाटी साखर घातलेली आहे. तुम्ही चव घेऊनही यात साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आता हे मिश्रण साधारण आपल्याला 3 ते 4 मिनिटं पुन्हा छान उकळवून घ्यायचं आहे लो टू मीडियम हीटवर आणि ही गरमागरम रबडी आपल्याला सर्व्ह करायची आहे. ही इन्स्टंट गरमागरम रबडीची रेसिपी नुसती सोपीच नाही तर अगदीच चविष्टही आहे. बघा रबडीला किती सुंदर रंगही आला आहे आणि घट्टपणा. दाणेदार क्रीमी रबडी तयार झाली आहे. ही तुम्ही गरमागरम सर्व्ह करू शकता किंवा पूर्ण गार करून फ्रीजमध्ये थंड करूनही खाऊ शकता. तर कशी वाटली ही झटपट इन्स्टंट रबडी? व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा.
तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा आणि अशाच सोप्या, झटपट आणि चविष्ट रेसिपींसाठी आपल्या पंचपक्वान्न ऑफिशियलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.